नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मी यश पाटील, केकेवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नाशिकचा फायनल इयरचा विद्यार्थी। आज आपण या व्हिडिओमध्ये IPDM बद्दल जाणून घेऊया। आजकाल शेतकऱ्यांना फक्त एवढंच माहिती आहे की कोणत्याही पिकांवर कीड व रोग आला तर ते फक्त स्प्रेइंग करतात, पण आपण जर एकत्रित कीड व रोग यंत्रणेचा वापर केला तर आपल्या पिकांवरचं कीड व रोग आपण कमी होण्यापासून वाचू शकतो। त्यापासून आपल्याला भरपूर फायदे सुद्धा मिळतात। पहिला फायदा म्हणजे आपल्या पैशांची बचत होते। दुसरा फायदा म्हणजे आपल्या पिकांवर झालेला कीड व रोग हा कमी होतो आणि त्यांची एक्सपोर्ट व्हॅल्यू सुद्धा वाढते। तिसरा फायदा म्हणजे आपण ज्या पण प्रोड्यूसला खाणार आहोत त्याच्यापासून होणारे आजार आपल्याला कमी होतात। IPDM मध्ये प्रमुख 5 प्रकार आहेत। पहिली म्हणजे कल्चरल मेथड, दुसरी म्हणजे मेकॅनिकल मेथड, तिसरी म्हणजे फिजिकल मेथड, चौथी म्हणजे बायोलॉजिकल मेथड आणि शेवटची म्हणजे केमिकल मेथड। तर ह्या मेथड आपण आता हळूहळू एक एक जाणून घेऊया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश डिकले। मी तुम्हाला IPDM ची पहिली पद्धत कल्चरल मेथड बद्दल थोडीशी माहिती देत आहे। कल्चरल मेथड मध्ये 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे डीप प्लॉगिंग, म्हणजे खोल नांगरणी। खोल नांगरणी केल्यामुळे कीटकांचे कोश ते आपल्याला बाहेर येतात, सूर्यप्रकाशामध्ये ओपन होतात, त्यामुळे ते मरण पावतात किंवा किल होतात। दुसरी पद्धत आहे क्रॉप रोटेशन। क्रॉप रोटेशन म्हणजे काय? पिकांची फेरपालट करणे। तर सारखं एक पीक लावून इन्सेक्टचा अटॅक वाढल्यामुळे आपण त्याच्यात काहीतरी बदल केल्यामुळे इन्सेक्टचा अटॅक कमी होतो। त्या अटॅक कमी करण्यासाठी आपण बदल केला पाहिजे। विविध प्रकारचे पिकं लावले पाहिजे, त्यामुळे आपल्या होणारा अटॅक कमी होतो। आपली तिसरी पद्धत आहे स्पेस बिटवीन टू क्रॉप्स, म्हणजे झाडांमधील थोडे अंतर ठेवणे। तर 2 झाडांमध्ये थोडे अंतर ठेवल्यामुळे आपले वारं हे खेळतं असतं, त्यामुळे इन्सेक्टचा अटॅक कमीत कमी होतो आणि तो कमीत कमी अटॅक झाल्यामुळे आपल्याला झाडाचे आयुष्यमान वगैरे सगळ्या गोष्टी वाढतात। चौथा प्रकार आहे टाइमली सोईंग। टाइमली सोईंग म्हणजे वेळेत पेरणी करणे किंवा केली गेली पाहिजे। वेळेत पेरणी केली गेल्यामुळे आपले क्रॉप व्यवस्थित ग्रो होते, व्यवस्थित त्याला न्यूट्रिएंट्स भेटतात आणि ते चांगल्या प्रकारे ग्रो होते। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव मितेश पाटील। आता मी तुम्हाला IPDMच्या दुसऱ्या पद्धतीबद्दल माहिती देणार आहे। दुसरी पद्धत म्हणजे तांत्रिक किंवा मेकॅनिकल मेथड असंही म्हणतात। आता या पद्धतीमध्ये आपण विविध ट्रॅपचा वापर करतो। विविध ट्रॅप जसे की फेरोमोन ट्रॅप, रक्षक ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप व लाईट ट्रॅपचा वापर आपण करतो। आता पहिला प्रकार म्हणजे येलो स्टिकी ट्रॅप। या ट्रॅपची रचना पद्धती अशी आहे की यात पिवळ्या कलरचा कागद असतो, त्यावरती आपण एक चिकट पदार्थ लावलेला असतो। या येलो कागदावर कीटके अट्रॅक्ट होतात व त्यावर चिटकता आणि मरतात। हा ट्रॅप मेनली ॲफिडसाठी यूज केला जातो। दुसरा प्रकार म्हणजे लाईट ट्रॅप। लाईट ट्रॅपची रचना पद्धती अशी की त्यात एक ब्राईट लाईट लावला जातो, जेणेकरून कीटक त्याच्यावर अट्रॅक्ट होतात व त्याखाली एक वॉटर ट्रे असतो, त्यामध्ये ते कीटक अटकता आणि मरतात। हा ट्रॅप मेनली यूज केला जातो मॉथसाठी। तिसरा प्रकार म्हणजे फेरोमोन ट्रॅप। फेरोमोन ट्रॅपची रचना पद्धती अशी की यामध्ये एक लिव्हर यूज केलं जातं। ते लिव्हर नर कीटकांना अट्रॅक्ट करण्यामध्ये मदत करतं आणि जसे ते अट्रॅक्ट झाले की त्यांना पकडण्यात येतं आणि ते किल होतात। आता शेवटचा प्रकार म्हणजे रक्षक ट्रॅप। रक्षक ट्रॅप म्हणजे हा एक एकत्रित उपयोग केला जातो। यामध्ये फेरोमोन ट्रॅप व लाईट ट्रॅप याचा एकत्रित उपयोग करून याची रचना पद्धती अशी असते की यामध्ये लिव्हर किंवा एक ब्राईट लाईट वापरला जातो, जेणेकरून इन्सेक्ट अट्रॅक्ट होता व ते खाली एक पाण्याच्या ट्रेमध्ये अडकता आणि मरता। या प्रकारे ही मेकॅनिकल मेथड उपयोग केला जातो। नमस्कार शेतकरी बंधवांनो, माझे नाव सिद्धार्थ पाटील। मी आज तुम्हाला IPDMची तिसरी पद्धत म्हणजे भौतिक पद्धत बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। भौतिक पद्धत म्हणजे फिजिकल मेथड। या फिजिकल मेथडचा पहिला प्रकार म्हणजे गरम पाण्याची पद्धत, यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट असे सुद्धा म्हणू शकतो। या पद्धतीमध्ये आपण जे आपले बियाणे आहेत ते आपण गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे। साधारणतः 40 ते 60 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनिटांसाठी आपण ते बुडवून ठेवायचे व नंतर ते 1 दिवसासाठी वाळवायचे व त्यानंतर ते आपण लागवडीसाठी वापरायचे। याच्यामुळे आपले त्याच्या बियाण्याची जर्मिनेशन पर्सेंटेज वाढतो। दुसरी पद्धत म्हणजे शीतगृह, यालाच आपण इंग्लिशमध्ये कोल्ड स्टोरेज असे सुद्धा म्हणू शकतो। जर आपल्याला बियाणे जास्त काळासाठी स्टोअर करायचे असेल तर आपण शीतगृहाचा उपयोग करतो। यामध्ये 2 ते 5 वर्षासाठी आपल्याला बियाणे स्टोअर करायचे असेल तर ते आपल्याला 0 ते 5 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला मेंटेन करावं लागते व जर 5 वर्षापेक्षा अधिक काळासाठी आपल्याला स्टोअर करायचे असेल तर -18 डिग्री टेम्परेचरला ते बियाणे आपल्याला स्टोअर करायचे असते। तिसरी पद्धत म्हणजेच उन्हामध्ये वाळवणे,
यालाच आपण इंग्लिशमध्ये सन ड्रायिंग असं सुद्धा म्हणू शकतो. ही एक ट्रॅडिशनल पद्धत आहे. यामध्ये आपण बी बियाणे उन्हामध्ये वाळवतो, जेणेकरून ते विविध कीटकांपासून त्याचे संरक्षण व्हावे. जर आपल्याकडे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसेल तर आपण सन ड्रायिंग ही पद्धत वापरतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन डिकले. मी आज तुम्हाला IPDMच्या जैविक पद्धतीबद्दल माहिती देणार आहे. तर जैविक पद्धत म्हणजे जैविक कीटकांचा वापर करून कीटकांच्या व्यवस्थापनाला जैविक पद्धत असे म्हणतात. तर सर्वात पहिले आपण लेडीबर्ड बीटल हे आपण मिलीबग कंट्रोलसाठी वापरू शकतो. तर त्यामध्ये दुसरं आहे ग्रीन लेसविंग, हे आपण मावा ॲफिड्स याचे कंट्रोलसाठी वापरू शकतो. जे तिसरं आहे ते आपण ट्रायकोडर्मा, हे आपण जमिनीतले हानिकारक बुरशी कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो. त्यामध्ये चौथं आहे बॅसिलस थुरिजेनेसिस, हे आपण अळी नियंत्रणासाठी वापरू शकतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ऋषभ गिरासे. आज मी तुम्हाला IPDMच्या 5वी पद्धत रासायनिक नियंत्रणबद्दल थोडी माहिती देणार आहे. रासायनिक नियंत्रण म्हणजे काय? रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून कीटकांच्या व्यवस्थापनाला रासायनिक नियंत्रण असे म्हणतात. रासायनिक नियंत्रणात आपण बरेचसे केमिकल वापरतो, रसायन वापरतो, जसे की कीटकनाशक, बुरशीनाशक, एक्झाम्पल मॅन्कोझेब, मेटारेक्झिल, इंडोफिल एक्सेट्रा. आपण हा रासायनिक नियंत्रणाचा वापर हा कमी केला पाहिजे, जेणेकरून मातीची गुणवत्ता ही कमी होणार नाही आणि एक्सपोर्टमधीलही पुढील प्रॉब्लेम काही येणार नाही, म्हणजेच कमी प्रमाणात येतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव मयूर पाटील. आज मी तुम्हाला IPDMचे उद्दिष्ट सांगणार आहे. तर पहिला मुद्दा, पीक उत्पादनात होणारे नुकसान कमी करते. दुसरा मुद्दा, रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबित्व कमी करते. तिसरा मुद्दा, शाश्वत शेतीला चालना देते. चौथा मुद्दा, पिकांचे आरोग्य सुधारवते. पाचवा मुद्दा, अन्न व पर्यावरण सुशिक्षित ठेवते. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी होतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कुणाल जाधव. आज मी तुम्हाला IPDMचे फायदे व तोटे सांगणार आहे. आता आपण सर्वात पहिले IPDMचे फायदे जाणून घेऊया. सर्वात पहिला फायदा म्हणजे ते अवशेष व विषारी धोके कमी करते. दुसरा फायदा म्हणजे असा की ते जैविक नियंत्रण व बायो कंट्रोल्सला वाढ देते. यातला तिसरा फायदा म्हणजे असा की ते स्वीकारणे सोपे आहे.